मी स्वतः मुंबईच्या प्रत्येक उमेदवारांची आम्ही बैठक करून चर्चा केलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा झाली, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. साधारणतः मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नाशिक, याबरोबर मोठमोठ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करण्याची सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सगळेजण एकत्र आलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. त्यामध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका दिसते अशी चर्चा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसेची आघाडी होते. प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला कुठल्या जागा पाहिजे याच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. त्या जागा आम्हाला सन्मानतेने मिळाव्या अशा प्रकारची चर्चा आज तिथे चर्चा होईल. साधारणतः 21 तारखेला मी परत आज ह्या ठिकाणच्या मुलाखती आणि ते चर्चा ऐकून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बैठक आम्ही करण्याचा निर्णय घेतोय. सुप्रियाताई माझ्या माहितीला स्टेशन संपल्यानंतर उद्या येतील. त्यावेळेला आम्ही सगळेजण बसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या कुठल्या जागा अपेक्षित आहे, स्थानिक पातळीवर आता ती चर्चा होते. स्थानिक पातळीवर कुठे डिस्प्यूट निर्माण झाला तर त्याच्यावर आम्ही बसून पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय घेणार. महापालिका निवडणुकीला तत्कालीन महापालिका निवडणूक जेव्हा झाली तेव्हा 39 सीट साधारण आपले आले होते. मोठं तेव्हा यश म्हणता येईल. यंदाचा सीट फिक्सिंगच्या फॉर्म्युला संदर्भात काही चर्चा प्राथमिक दृष्ट्या काही झालेली नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या असलेल्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे. त्या चर्चेचा सारांश घेण्यासाठीच मी आज आलेलो आहे. आणि ही चर्चा झाल्यानंतर सन्मानजनक मी परत एकदा सांगितलेलं आहे की आता सन्मानजनक आम्हाला अपेक्षित तिथं आमच्या उमेदवार 100% निवडून येणार असेल. कारण आता शेवटी काय प्रत्येकाच्या इतक्या वर्षानंतर निवडणुका होतात तर प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. परंतु समोरच्या महायुतीला थांबवण्याच्या संदर्भातून काही धोरणं ठरवायची असतील तर तशा पद्धतीचा निर्णय ज्या मागे आम्ही 39 लढवल्या होत्या त्या पद्धतीने आमचं स्पष्ट म्हणणं आहे. जागा किती लढवण्यापेक्षा इलेक्ट्रिक मेरिटला आम्ही महत्त्व देणार आहे. जो उमेदवार 100% निवडून येणार आहे, उगीच जागा मागायची हट्ट करायचा आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होण्यापेक्षा जो उमेदवार 100% निवडून येणार तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा अशा प्रकारचा आमचा मनसूब आहे. त्याला जोडून असा प्रश्न आहे की अटकेची कारवाई होतानाच हॉस्पिटलच्या वाऱ्या यांना आठवतात. मी स्पष्ट शब्दात सांगतो, पोलीस यंत्रणा तिथं पोहोचलेली आहे. त्यांनी डॉक्टरचा त्या ठिकाणी अहवाल घेतला पाहिजे आणि डॉक्टरनी त्यांना त्या ठिकाणी जर सांगितलं असेल की हे त्याच्याप्रमाणे खरोखर आजारी असेल तर त्यांना अटक लांबू शकते. परंतु अटक टाळण्यासाठी ते जर आजारी पडले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती, खाली केली होती. आज मला वाटतं की तशी सत्यता द्यावी. हे डॉक्टरचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या चॅनलच्या समोर आलं पाहिजे, डॉक्टरचा रिपोर्ट आला पाहिजे. आणि मला वाटतं की तुम्ही सगळेजण आता त्याच्या बारकाईने लक्ष ठेवू नये. माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशा प्रकारचे विषय बाहेर आल्यानंतर ते सरकारला धोका होतो, सरकारची बदनामी होते. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल राजीनामा घ्यायच्या अगोदर त्यांचं खातं काढून घेतलं होतं. म्हणजे नवीन पांडा या महाराष्ट्रामध्ये पडत होता. मी त्यावेळेला सांगितलं होतं की जोपर्यंत ते निर्दोष होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, निर्दोष झाल्यानंतर परत त्यांना ठेवा, आमची काय हरकत नव्हती. पण खातच काढून घ्यायचं फक्त आणि मंत्रीपद ठेवायचं. शेवटी लोकांच्या जनशोभाचा आणि विरोधकाची दखल घेऊन निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्या ह्या परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना तो राजीनामा घ्यावा लागला. हे सरकारचं अपयश आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती अद्याप कारवाई होताना दिसत नाही. त्यांचे दुसरे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील, यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, त्यांना चौकशीला बोलवलं जातं. मात्र पार्थ पवारांवरती कुठे कारवाई होताना दिसत नाही आणि तुमच्या पक्षाकडून देखील त्यावर तुमची भूमिका मांडताना दिसत नाही. असं आहे की पक्षाने भूमिका मांडली, कारवाई कोणी करायची? पक्षाने नाही करायची. कारवाई शासनाने करायची आहे, मुख्यमंत्र्यांनी करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आता आम्ही बघतोय कोण दोषी आहेत त्याच्यावर काय कारवाई करतायत म्हणून. खरं आहे की आजच्या घडीला या असलेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचे आहेत. महायुती चालवण्यासाठी काही अडचण आहे का मला कळत नाही. पण हातबल तर असू शकते. मंत्र्यांचे राजीनामा घेऊ शकत नाही. काही मंत्री भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. सभागृहामध्ये आम्ही दिल्लीच्या देट्यापासून ओढडल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता ते काय करतात कारवाई
आम्ही किती ओरडलो तरी त्यांच्यावर काय करायचं काय नाही करायचं हा अधिकार कोणाचा आहे? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री काय करतायत त्याच्यावर बघू. पण याच प्रकरणात काल पार्थ पवारांनी एक पत्र पोलिसांना दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे, तक्रार अर्ज, की माझी खोटी सही याच्यामध्ये वापरलेली आहे. 1-1.5 महिन्यानंतर पार्थ पवार अशा पद्धतीचा अर्ज देतात. कुठेतरी पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का यामध्ये? नाही, आता जर खोटी सही वापरली म्हणून असं त्यांनी अर्ज दिला तर फार भयंकर आहे. मग त्याची तर चौकशी फार गांभीर्याने झाली पाहिजे की जर अशा प्रकारचे जर खोटी सही वापरून एका राजकीय नेतृत्वाच्या असलेल्या मुलाची खोटी सही वापरून कोणी जर अशा प्रकारचा व्यवहार केला असेल तर हा गांभीर्याचा विषय आहे. पोलिसांनी ताबडतोब त्याच्या मुळाशी जाऊन कोणी अशा प्रकारची खोटी सही वापरली आहे त्याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका करावी आणि सत्य जनतेच्या समोर मांडावं. महाबळेश्वरमध्ये जे ड्रग्ज सापडलेलं आहे त्याच्यात सातत्याने वेगवेगळे आरोपी जे आहेत ते पुढे आले पाहिजे. काल पाचगणीमध्ये पण 10 जण सापडलेलं आहे. तर आणखीन काय त्याच्यामध्ये नेत्यांचं विल्वार होईल असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एमडी आणि ड्रग्जचे कारखाने आहेत. अगदी मुंबईच्या वेशीपासून शहराच्या वेशीपासून अनेक ठिकाणी MIDC मध्ये ड्रग्ज कारखाने आहेत. याच्यावर सातत्याने चर्चा झाली. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा जर एमडीचा वापर होत असेल आणि दुर्दैवाने ते अतिदुर्गम भागात असलेल्या दरे या गावाच्या बाजूला अशा प्रकारचा महाबळेश्वरमध्ये ड्रग जर रॅकेट निघाला असेल तर ती गांभीर्याची गोष्ट आहे. त्यामध्ये सुद्धा काही राजकीय नेतृत्वाच्या कुटुंबातल्या संबंधित असलेल्या लोकांचा संबंध आला असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे वास्तव्यात असतात. त्याच्या बाजूला अशा प्रकारच्या गावामध्ये फॅक्टरी निघाली असेल आणि त्याला पोलिसांचा थांगपत्ता नसेल तर तिथे पोलीस कायम जात असतात. त्यांना जर ते तशा प्रकारची थांगपत्ता लागला नसेल तर मला वाटतं की पोलीस यंत्रणा फेल झाले काय अशी शंका येते. कोणाचा आशीर्वाद आहे त्यापेक्षा या असलेला येणाऱ्या भावी पिढीला याच्यामध्ये लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतके वर्ष महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या सर्व चालतातच कशा आणि त्याचा सुगावा सुद्धा कोणाला लागू शकत नाही हे म्हणतं फार मोठं दुर्दैवाचं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे ज्या मंत्र्यांची आहे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी. सभागृहात पण सांगितलं जातं की आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही हे केलंय ते केलंय. परंतु अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या जर दुर्गम भागामध्ये सुद्धा गोट्यामध्ये होत असतील तर मग अजून किती अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या कुठं कुठे आहे याचं एकदा ऑडिट परत होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हे कुठंतरी बंदी घातली पाहिजे. आपण जाहीर केलेलं आहे की मोकोकासारखे कायदे आम्ही केलेले आहेत. अशा प्रकारचा करणाऱ्यांना मोकोका करणार आहे. आता जे कोणी सापडले असतील त्यांच्यावर जे ड्रग फॅक्टरी निघालेल्या आहेत त्यांच्यावर किती मोकोका लावला आहे कायद्यानुसार केला पण त्याच्यावर कारवाई झाली का? अशा प्रकारची कायद्याचा धाक जर नसेल तर मला वाटतं की हे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर ह्या कारवाई करणं गरजेचं आहे. चर्चा आहे. आज तुमची बैठक इथे होते. मुंबईत देखील अजित पवारांनी बैठक बोलवलेली आहे. आज या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे? नाही, अजितदादा पवारांची त्या पक्षाची बैठक त्यांची वेगळी त्यांच्या पद्धतीत चालली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने इथं मीटिंग घेतो आहोत. आज बैठक घेताना पुण्याच्या असलेल्या पदाधिकारी पुण्याचे इच्छुक उमेदवार यांच्याशी मी चर्चा करणार आहे. नंतर पिंपरी चिंचवडच्या असलेल्या माझ्या पदाधिकाऱ्यांची आम्ही कोर कमिटी केली आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेचा सारांश घेऊन मग आम्ही पुढच्या निर्णयाच्या संदर्भातून निश्चितपणाने महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार. त्यावर देखील चर्चा होईल का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू असं आहे की बाहेर कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून असं आहे घेणार की वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात. प्रत्येकाला कुठून आलो तर मी निवडून येईल याच्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन असतं, आराखडे असतात. प्रत्येकाने इथे पक्ष आणि संघटना म्हणून आपण बघतोय ते पक्ष संघटना बघत असताना आपल्याला एकच सांगावंसं वाटतं. मी बघितलं मी साधारणतः काही लोकांचं म्हणणं आहे की अजितदादा गटावर झालं, काही लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणलेलं पाहिजे. ही भूमिका मीच जाणून घ्यायला आलेलो आहे. खरं म्हटलं तर हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा वरून होत असतो. काही लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट देत असतात आणि ते त्याला मग ती चर्चेला वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त होतं. माझं म्हणणं आहे जो काही निर्णय होईल पक्षाच्या माध्यमातून आहे तो पक्षश्रेष्ठीच्या चर्चेतून निश्चितपणाने घेतला जातो. सर साधारण एक 25-26 दिवस राहिलेले आहेत या सगळ्या पिरियडला. तुम्ही जसं म्हणताय की सन्मानपूर्वक निर्णय घेतला जाईल पण दोन मतप्रवाह दिसतात. एक जण म्हणतात की दादांसोबत जायचं, एक जण म्हणतात की युती नाही करायची.
याच्यातला मिडल वे तुम्ही कसा काढणार? आज तेवढ्यासाठीच आलेलो आहे. आज सगळ्यांशी चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन 23 तारीखला फॉर्म भरायचे आहे. आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आल्यानंतर सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. आज इथली करणार, उद्या मी नवी मुंबई घेतलेली आहे, पनवेल घेतलेली आहे. जिकडे जिकडे आहे तिथे आम्ही चर्चा स्वतः मी अध्यक्ष म्हणून जाणार आहे आणि त्याचा एक हे करून आम्ही 31 तारखेला आता कुठून आल्यानंतर निवडणुकीला समोर गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं संधी मिळू शकते. आता उदाहरणार्थ सांगतो, प्रशांत जगताप उभे राहणार आहे. त्या वार्डामध्ये जर समजा समोरच्या बाजूला अजितदादा गटाचा स्ट्रॉंग उमेदवार असेल, सिटिंग नगरसेवक असेल किंवा मग तिथं शिवसेनेचा काय असेल, ह्या सर्व समीकरणाचा अभ्यास करायला पाहिजे ना. नुसती महाविकास आघाडी आणि महायुती चर्चा करण्यापेक्षा आपला उमेदवार निवडून येणार आहे, तो 100% निवडून येणार आहे, माझं मत मी सांगतो. त्या असलेल्या उमेदवाराच्या गणिताचा अभ्यास करून घेतला पाहिजे निर्णय, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार. मी आजही सांगतो इथं आता येत असताना कालही पवारसाहेबांची चर्चा सगळ्यांच्या लोकांशी झालेली आहे. अशा पद्धतीने आम्हाला ज्या अपेक्षित असलेल्या सगळ्या जागा वाटपा संदर्भातून चर्चा 21 तारखेला आम्ही बसणार आहोत ना, महाविकास आघाडी म्हणून बसणार आहोत आणि त्या 21 तारखेला चर्चेतून जे काही निष्पन्न होईल त्याचा निर्णय घेणार आहोत. सर, हे स्पष्ट झालेलं आहे की बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार हे वेगवेगळे लढणार आहेत. अर्थात ते त्यांच्या विरोधातच आहे. आपल्याकडे कुठं गरज पडली तर अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेणार का? म्हणजे अर्थात भाजपच्या मी आज गरज पडली तर वाटेल का तुम्हाला? या चर्चेत आलं, काही लोकांचं मत आहे की नाही घेऊ नका, काही लोकांचं म्हणणं आहे की घ्या. तर तुमचं म्हणणं काय? म्हणजे तुम्ही सुद्धा आता राज्यात फिरताय सर, फार तुम्हाला कळत असेल. मी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगतो, मी जर तरवर चर्चा करणारा माणूस नाही. मी आज सविस्तरपणे चर्चा करेल. अगदी प्रत्यक्ष असलेल्या उमेदवारांची यादी घेऊन आपण चर्चा करणार. त्या यादीमधून आम्हाला योग्य काय वाटतं त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन आजच्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करतोय. महाविकास आघाडीमधल्या लोकांची सुद्धा भूमिका काय आहे? मी एकटा ठरवून काय होणार आहे? माझी शिवसेना उभाटाबरोबर आघाडी आहे, त्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडी आहे. या लोकांना पुण्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे? उद्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजितदादा गटांना बरोबर पवार गटांना घेतला जर ठरलं तर त्या दोघांना मान्य असणार आहे का? ह्या सर्व गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल ना. आता दरवाजे खुले ठेवलेत अजित पवारांना सोबत घेण्यासाठी. असं कुणाला मी बोललोच नाही. तुम्ही माझ्याकडून परत असंच तुम्ही मागे वधवून घेतलं आमच्या काही लोकांकडून आणि ब्रेकिंग न्यूज सुरू केली. ओपन ठेवलेत ना दरवाजे त्यांच्यासाठी. आता मी आजच्या घडीला मी आता आलेलो आहे, मी फार प्लेन माइंडने आलेलो आहे. माझ्या समोर चर्चा ज्या होईल त्या चर्चेच्या नंतर निर्णय काय घ्यायचा तो आपल्याला जाहीर करू ना. आत्ताच्या घडीला तशी काही चर्चा नाही. एका बाजूला तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे आव्हान आहे समोर, दुसऱ्या बाजूला बावनकुळे एवढे कॉन्फिडंट आहेत ते म्हणतात 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. नाही, आम्ही कुठे म्हणलो फडणवीस बदलणार आहेत? आम्ही म्हणत नाही, तेच म्हणतात बदलणार आहेत म्हणून. आता एकनाथ शिंदे म्हणतात की मी काही महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे. त्यांच्या महायुतीमध्ये त्यांचा एक होऊन द्या की कोण मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादा आता मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही तर अपेक्षा कधी व्यक्त केली ना की आम्ही आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. बावनकुळेंना 2034 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील असं सांगायची वेळ काय येते हे त्यांनाच विचारा. जय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात चर्चा सुरू झाली, कारण 2 दिवसांपूर्वी त्यांनी अमित शहाची पण भेट घेतलेली आहे. तुमचा विरोध असेल धनंजय मुंडेंना जर परत मंत्रिमंडळात घेतलं? मी काल आपल्याला सांगतो, ज्यावेळेला माणिकराव कोकाटेंचा विषय आला त्यावेळेला आम्ही हेच सांगितलं होतं की राजीनामा त्यावेळेला घ्यायला पाहिजे नव्हता. सरकार चालढकल करतंय, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पाठीशी घालतंय आणि काल शेवटी त्यांना तो राजीनामा घ्यावा लागला. सरकारची नामुष्की झाली. तरी सुद्धा आता कोणाला मंत्री करावं हा त्यांचा अधिकार आहे. जो कोणी मंत्री करतील त्याच्यावर जर कुठल्या प्रकारच्या ॲलिगेशन असतील, तक्रारी असतील, ते जर केलं तर सरकार परत रॉंग बॉक्समध्ये जाईल. मला वाटतं त्यांनी जर तशा प्रकारचे निर्णय काय घेतले तर आम्ही ते निश्चितपणे जनतेकडे जाणार आहोत. काल सुप्रियाताई या संदर्भात स्पष्ट होतं की बीडमध्ये जाऊन आंदोलन करू. त्यावर नवनाथ वाघमारे म्हणतात की त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा बीडमध्ये जाऊन आत्मदहन करावं अशा पद्धतीचं. कोण नमन वाघमारे? ओबीसी नाही, कसं आहे, शेवटी माझ्या माहितीप्रमाणे पक्षाची धोरणं आणि पक्षाच्या बाबतीमधली भूमिका मांडण्याचा आमचा अधिकार आहे. हा काय मराठा आणि ओबीसी वाद वगैरे नाही आहे. हा महाराष्ट्रामधल्या असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा वाद आहे.
जिथे बीडमध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती सगळ्या महाराष्ट्राने बघितली. स्वतः पालकमंत्रीमधून अजितदादा ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं की बीडची परिस्थिती फार भयानक आहे. हे ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून ते बोलतात त्याच्यावर जर कोणी अंकुशच ठेवायचा नसेल, कोणी जर विरोधकांनी आवाजच उठवायचा नसेल तर काय मोकळं रान कोणाला करून ठेवलेलं आहे काय? त्यामुळे त्यांना काय बोलायचं बोलून द्या. पण एक वेळ अशी येईल की ज्यावेळेला चुकीची माणसं ज्यावेळेला समाजाचं नेतृत्व करतात त्यावेळेला ती परिस्थिती बघितल्यानंतर समाजच त्यांना बाजूला करेल आणि त्यामुळे समाज बदनाम होतो. असे वाघमारेसारखे असे बोलणारी मंडळी आहे. आत्मदहन करायला सांगतो, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. पद आहे म्हणून कुठल्याही प्रकारची आता हे करणं योग्य नाही. मला वाटतं शेवटी समाजच त्यांना त्यांची जागा दाखवतो.